24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे शेजारी राहणाऱ्या तरुणासह वाळू तस्करी करणाऱ्या त्याच्या साथीदारांकडून मुलीच्या वडिलांना आणि घरातील इतर सदस्यांना मारहाण। जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथील घटना आहे। मुलीच्या वडिलांकडून दिलेल्या तक्रारीनुसार 9 आरोपी विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी विरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे मुलीच्या छेडछाडीला विरोध केला म्हणून तिच्या पित्यास शेजारच्याच लोकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। काल झालेल्या या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून रात्री उशिरा जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या 9 आरोपींच्या विरोधात मारहाण तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी वाळू तस्करीतील आरोपी असलेल्या सचिन पठाडे आणि गणेश काकडे या 2 आरोपींना अटक केले। इतर आरोपी फरार असेल। मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। ते घटना झालेली मारहाण करण्यात कुटुंबाला आणि कशाने भांडण झाले ते काय सांगणार? येथील फिर्यादीने आरोपी हे यमुना रेसिडेन्सी या परिसरात शेजारी राहतात। त्यांचं बऱ्याच दिवसापासून असं किरकोळ वाद चालू होता। काल काहीतरी मुलीला छेडछाड केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद विकोपाला गेला आणि मारामारी झाली। तर ते फिर्यादी गणेश पट्टे यांना चांगलाच मार लागलेला आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून कलम 309 BNS आणि अॅट्रॉसिटी राईटच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे। 2 आरोपी अटक केले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.